तासगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी सख्खे भाऊ एकमेकांसमोर। तासगावात भाजप आणि राष्ट्रवादीत अटीतडीची लढत। सुमनताई पाटलांच्या राजकीय वर्चस्वासाठी महत्त्वाची निवडणूक। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेची निवडणूक ही दिवंगत आर पाटलांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक आहे। गेली 15 वर्ष ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, मात्र आबांच्या निधनानंतर गेली 1 वर्ष भाजपची सत्ता आहे। यंदा तासगाव नगरपालिकेसाठी 10 प्रभाग असून 22 जागेसाठी निवडणूक होतीये। तासगाव नगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून डॉक्टर विजय सावंत आणि राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट संजय सावंत हे दोघे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। विकास कामांमुळे मतदार भाजपलाच पसंती देईल असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय। काकांची सत्ता तासगावमध्ये असल्यामुळं, नगरपालिकेमध्ये असल्यामुळं अशा बऱ्याचशाच कामांना खूप मोठा वेग येणार आहे। तर ते माझ्या बाजूने मी 100% खात्रीनं तुम्हाला सांगतो की ह्यावेळेचा नगराध्यक्ष हा भाजपचाच असेल। तर आपल्याच पक्षाचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या संजय सावंतांनी व्यक्त केलाय। तसंच निवडणुकीत आपल्यासमोर सख्खा भाऊ जरी असला तरी मतदार सुज्ञ आहेत, ते राष्ट्रवादीलाच कौल देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत। मी माझ्या प्रयत्नाने मी प्रयत्न करेन। जनतेला कळतं, जनता ही सुजाण आहे। मी तर असं म्हणेन की आमच्या उमेदवारापेक्षा आजची जनता ही खूप हुशार आहे। जनतेनं अगोदरच ठरवलं असते काय करायचं काय नाही। सत्य असत्य जनतेला कळेल आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल। तासगावात काँग्रेस आणि शिवसेना देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे, मात्र खरी लढत भाजप विरोधात राष्ट्रवादी अशीच आहे। शहरात अनेक समस्या असल्या तरी आपल्याच पक्षानं तासगावचा विकास केल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते करतायत। बाबासाहेबांच्या निधनानंतर काही आमच्यातील नगरसेवक काही संजय काकांच्या गटामध्ये सामील झाली आणि त्यामुळे आमची सत्ता तिथून सत्ता संपुष्टात आली। परंतु जरी सत्ता संपुष्टात आली असली तरी त्यांनी 9 महिन्याच्या काळामध्ये या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करू शकले नाहीत। या शहरामध्ये ते म्हणतायत आम्ही ड्रेनेज केलं, रस्ते केले, हे रुटीन मॅटरचं काम आहे। 32 कोटी आणले। खरं तर तुम्ही प्रशासनामध्ये आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली तर कुठेही 32 कोटी रुपये आलेत असं कुठेही तुम्हाला दिसून येणार नाही। 10 ते 11 महिन्याच्या ह्या कालावधीमध्ये आपण नगरपालिकेच्या माध्यमातून वडा शिवशोभीकरण असेल, 8.5 कोटी रुपयाचं तासगाव नगरपालिकेला असणारी जी जुनी इमारत आहे, अद्ययावत इमारत, शॉपिंग मॉल आणि खूप वर्षापासूनची तासगाववासियांची आणि तालुक्यातील जनतेची जी अपेक्षा होती की पिक्चर थिएटर असलं पाहिजे, असे अद्ययावत 2 पिक्चर थिएटर, असं सुसज्ज असा मॉल आपण 8.5 कोटी रुपये खर्चून तासगाव शहराच्या सेवेत आणतोय। राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या तासगाव नगरपालिकेमध्ये जनता कुणाच्या बाजूने कौल देते हे येत्या काही काळात स्पष्ट होईल। रवींद्र कांबळे, झी मीडिया, तासगाव, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।